रामकृष्ण हरी सर्वांना. हा संतोष विठ्ठल देवडे, राहणार बरांजाळा लोखंडे या ठिकाणाहून यावर्षी शिकायला आलेला आहे. आणि यावर्षी म्हणण्यापेक्षा अगदी 4-5 दिवस झालेले त्याला येऊन, पण अतिशय सुंदर पकवादावर थाप टाकायची शिकलेला आहे. आज प्रॅक्टिकल आपण त्याची घेणार आहोत. गावाकडे या मुलाला लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं, पण अतिशय सुंदर अभंग देखील तो या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. किंबहुना पाठ केलेला आहे त्यांनी, तो सुद्धा या ठिकाणी म्हणून दाखवणार आहे. परंतु सुरुवातीला तो थाप टाकून दाखवत आहे पकवादावरती. पहिली ती सर्वांनी बघा. टाक रे वागा. बघा, आला होता त्यावेळेस हे सगळे बोटं त्याचे याच्यावर टाकायचे, पण आता अगदी सुरळीत पद्धतीनं करंगळी अगदी जिथं सांगितली तिथं तो व्यवस्थित टाकून थाप शिकलेला आहे. थाप टाक वागा. शाबास. आता हा संतोष आणून घातला होता त्यावेळेस त्याला शब्द, हा सुंदर शब्द सुद्धा सुंदर करायचा, परंतु आता बघा कसं तो वाचतोय. एकदा वाचून दाखव. त्यांनी नुसतं वाचित नाही, त्यांनी पाठ सुद्धा केलाय, पण अगोदर बघा आता कसा वाचतोय तो. बोट तुळसी आर गळा पासे पितांबर आवडे निरांतर याची ध्यान. आता हे झालं त्यांनी वाचून दाखवलेलं बरं का, तुम्ही पाहिलं समोर तुमच्या अभंग आहे. आता तो हे पुस्तक बंद करू, पाठ केलेला म्हणून दाखवा का. सुंदर ते ध्यान बेवरी करा करे कटावरी ठेवून या. शाबास. तुळसी आर गळा पासे पितांबर आवडे निरंतर याची ध्यान. बघा जास्त नाही, फक्त 4 दिवस झाले. वाचता येत नव्हतं तुम्ही म्हणता, 4 दिवसात एवढा काय बदल झाला. बदल काही नाही झाला, नाथ महाराजाची कृपा झाली, हेच बदल झाला मोठा, बाकी काही नाही. ज्या मुलाला लिहिता वाचता येत नव्हतं, कारण मीच नाही तर शाळेतल्या प्रिन्सिपलनी देखील त्याच्याकडून वाचून घेतलं होतं. सुंदर शब्दाच्या ऐवजी सुंदर शब्द म्हणायचा. आता तो व्यवस्थित तुमच्यासमोर त्यांनी वाचून दाखवलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी तुमच्यासमोर पाठ देखील करून दाखवले. हा थोडा वेळ लागेल. काही मुलं एका दिवसात 2-2 अभंग पाठ करतात, तर काही मुलांना 2-2 दिवसात एक अभंग पाठ होतो. परंतु नाथ महाराजाची कृपा झाली असं आम्हाला वाटतं त्याच्याकडे बघून. आणि नक्कीच तो यशस्वी होण्यापासून त्याला कोणीही या ठिकाणी अडवू शकत नाही. हुशार विद्यार्थी आहे, गुणी आहे, सर्वांसोबत अगदी आनंदाने राहत आहे. त्याच्यासारखी सर्व मुलं आहेत. आईवडिलापासून दूर राहून ही मुलं साधना करतात. ही मुलं भविष्यामध्ये मोठी होतात यात शंका नाही. रामकृष्ण हरी.